रामकृष्ण हरी माऊली. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर काल ना डोंगरगणमध्ये मुक्कामी होती पालखी. डोंगरगणचा पण एक खास व्हिडिओ असणार आहे, तो तुम्हाला उद्या येईल. पण आज मी जो व्हिडिओ दाखवते तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण रोज जी पालखी बघतो, संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची पालखीची खूप सुंदर प्रकारे सजावट केलेली असते. ही सजावट का करता, कधीपासून ही परंपरा सुरू झाली, ही सगळी माहिती, अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि तुळशीवाल्यांच्या पाठीमागे हे जे लोक असतात ते त्र्यंबकेश्वर दिंडीमध्ये असतात. यांच्या पाठोपाठ पालखी येते. ही बघा, ही आलेली आहे संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ यांची पालखी. आणि पालखीची सजावट आजही बघू शकता तुम्ही. खूप सुंदर फुलांनी अशी पालखीची सजावट केलेली आहे. तर ही सजावट का करता, याच्या मागचं रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता पालखी आलेली आहे. तर तुम्ही नीट व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की पालखीजवळ दिंडी नंबर 37 रथ सजावट असा हा पाठी आली होती. आणि आज एकादशी असल्यामुळे आपणा सर्वांना संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुकांचं अगदी जवळून दर्शन घडवलेलं आहे. परत एकदा दर्शन घ्या आणि पाठी बघा, दिंडी नंबर 37 रथ सजावट असं तिच्यावर लिहिलेलं आहे. तर आता पालखी पुढे गेलेली आहे आणि मागून हे बघा ह्या दिंड्या. कारण जवळजवळ आहे ना 50-55 दिंड्या ह्या पालखीच्या मागे असतात. त्या पालखीच्या पुढे 4 दिंड्या असतात. त्याच्यामध्ये 1 नंबर त्र्यंबकेश्वरची दिंडी, 2 नंबर आमची दिंडी, 3 नंबर कुंदेवाडीची दिंडी आणि 4 नंबर बेलापूरची दिंडी. ती बघा, ही 5 नंबरची दिंडी आता चाललेली आहे. वेगवेगळ्या गावांच्या ह्या वेगवेगळ्या दिंड्या असतात. आता प्रत्येक दिंडीचं नाव आणि गाव मला एवढं सांगता येणार नाही, परंतु पाठी लावलेली असते दिंडी नंबर 1, दिंडी नंबर 2. तर अशा जवळजवळ 55 नंबरपर्यंतच्या ह्या सर्व दिंड्या आहेत. आणि रथाच्या पुढे 4 दिंड्या झाल्यानंतर त्या सर्व दिंड्या 1, 2, 3 या क्रमाने 55 दिंड्या ह्याबरोबर आपल्या आपल्या माणसांमध्ये, म्हणजे आपण ज्या दिंडीत ज्या राहुटीत नाव दिले त्या पद्धतीने चालतात. एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई कसं जावं लागतं दिंडीला. तर ते हे बघा ताई, अशा ह्या दिंड्यांमध्ये असतं. जर समजा तुमच्या गावाच्या जवळून एखादी दिंडी जात असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही त्या राहुटीत जाऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरच्या दिंडीमध्ये पण जाऊ शकता. परंतु जर डायरेक्ट आपण त्र्यंबकेश्वरच्या दिंडीमध्ये गेलं तर आपल्याला पालखी सोडून कुठेही जाता येत नाही. पालखीजवळच आपली राहण्याची व्यवस्था वगैरे केलेली असते. तसं राहुटीत नसतं. दिंडी पोचवल्यानंतर आपले लोक आपल्या राहुटीत जातात. जेवणा खावण्याची, झोपण्याची, चहा पाण्याची व्यवस्था ही राहुटीवाल्यांकडे असते. त्यासाठी ठराविक भिशी गोळा करतात. आमच्या दिंडीमध्ये 2000 रुपये भिशी आहे. कुठल्या दिंडींमध्ये 2100, 2200, 2500पर्यंत पण ही भिशी आहे. आणि सगळी व्यवस्था ह्या राहुटीवाल्यांनी छान ठेवलेली असते. आमच्या पण दिंडीत खूप छान व्यवस्था आहे. तर अशा एकोमागं एक सगळ्या दिंड्या जात आहे, बघू शकता तुम्ही. तर अशीच 37 नंबरची दिंडी काल मी केशव गोविंद मंदिर बेलापूर येथे गेले तेव्हा मला 37 नंबरचे काही वारकरी भेटले. तर त्यांनी मला ही माहिती दिली की दिंडीची सजावट त्यांच्या म्हणजे पाठीवरच लिहिलं होतं, दिंडी नंबर 37 रथ सजावट. मग मी त्यांना विचारले की रथ सजावट असं का लिहिलेलं आहे. मग तेव्हा त्यांनी मला हे सगळं रहस्य सांगितलं. तर ही माहिती आजपर्यंत कोणीही यूट्यूबला कोणीही दिलेली नाही आहे. ती माहिती आज तुम्हाला या व्हिडिओतनं भेटणार आहे की रथ सजावट का केली जाते, कशी केली जाते, कधीपासून केली जाते, कोण रथ सजावट करतं, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तेव्हा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. आणि हे बघा, अजून दिंड्या येताच आहे. कारण जवळजवळ 55 दिंड्या आहे. आणि आत्ता किती नंबरची दिंडी आली बघते मी. तर आत्ताशी आलेली आहे 24 नंबरची 24 नंबरची दिंडी आलेली आहे रथाच्या पाठीमागे. म्हणजे दिंडीचं प्रस्थान झालं की आपल्या नंबरनुसार उभं राहायचं आणि विठुनामाचा गजर करीत करीत पंढरीच्या दिशेने चालायचं. असंही आमच्या वारकऱ्यांचा नित्यक्रम हा ठरलेला असतो. त्यानुसार आम्ही सगळे
म्हणजे मी आता शूटिंग करते आहे. शूटिंग करण्यासाठी मी मागे आलेली आहे. तसा आमचा 2 नंबर आहे, परंतु शूटिंग करण्यासाठी मी मागे आलेली आहे. आणि विठुनामाचा गजर करत करत आपल्या दिशेने चालत राहायचं. एवढंच आम्हाला वारकऱ्यांना माहीत असतं. ना कुठला वार आहे, ना कोणती तारीख आहे, हा आम्ही तपास बिलकुलही करत नाही. कारण आपल्याला संसार बंधनं द्या सोडून ह्या पंक्तीप्रमाणे फक्त आणि फक्त देवाचं नामस्मरण करणं. कारण म्हणतात आपण जर वारीला गेलो आणि घरी जर संसारात लक्ष घातलं तर देव आपल्याला पावत नाही. पहिल्या वर्षी ना मला माहीत नव्हतं, तर माझी तकतक चालायची. मग मला बायकांनी सांगितलं, अगं वारीला आलेली आहे ना, घरची काळजी करू नको. आणि आता मला पण सवय झाली आणि मी आल्यानंतर रोज मी पण व्यवस्थित आवरून घेते. त्यामुळं मी बिनधास्तपणे वारीमध्ये असते आणि वारीची मस्त छान मजा घेते. छान माझं देवदर्शन माझं सगळं करते. तर आता मी आलेली आहे 37 नंबर वारीमध्ये आणि इथे ना फराळाचा कार्यक्रम आहे. तर बघा, एकादशीनिमित्त इथे फराळ करताय, तर मी पण इथेच फराळाचं केलं. आणि आमच्या सर्वांचं फराळ करून झाल्यानंतर तर आपल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीची सजावट रोज नवीन फुलांनी केलेली असते. आणि ती सजावट का करता, कधीपासून करता, आपल्याला वाटतं रोज करता म्हणून करता, आपण त्याचा विचार कधीही करत नाही. पण ती का करता त्याच्या मागे पण एक इतिहास आहे, एक कथा आहे. तर ते माऊली आपल्याला सविस्तर सांगतील. जय हरी माऊली. जय हरी माऊली. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा, या सोहळ्याच्या माध्यमातून चालत असताना वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण शिवाजी भाऊ पेखळे रथ सजावट दिंडी क्रमांक 37, या 37 दिंडीचा मी एक पायी या नात्याने ही जी परंपरा आहे विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांच्या रथ सजावटीची, पूर्वी हा रथ पायी चालायचा, परंतु चालत असताना त्या पालखी सोहळ्याच्या रथाला फक्त आणि फक्त प्लास्टिकच्या फुलांचे हार असायचे. आणि या हाराच्या निमित्ताने आमच्यातील आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण शिवाजी भाऊ पेखळे यांच्या मनात एक कल्पना आली 21, 25, 30 वर्षापूर्वी. आणि त्या कल्पनेतून या रथाची सजावट आमचे वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण शिवाजी भाऊ पेखळे यांनी विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांच्या रथाची सजावट ही जनतेच्या सहकार्यामधून अगदी ₹1, ₹2 ₹5, ₹10, ₹20, ₹50 अशा पद्धतीची सुरुवात 21-25 वर्षापासून वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण शिवाजी भाऊ पेखळे यांनी ही सजावटीची परंपरा चालू केली. तेव्हापासून तर आत्तापर्यंत अखंड अविरतपणे आमच्या दिंडीतील सगळे ज्येष्ठ वारकरी, विशेष करून त्यांच्या कुटुंबातील घटक आदरणीय वैकुंठवासी शिवाजी भाऊ पेखळे यांचे बंधू सयाजी आप्पा असतील, तसेच दशरथ भाऊ असतील, आमच्या दिंडीतील ज्येष्ठ वारकरी आदरणीय टिळे पाटील, हे संजू आप्पा, तसेच भाऊ नामदेवराव, हे सगळे सय्यद पिंपरीकर, शिरसाट पाटील, सर्व दिंडीतील वारकरी, गायकी बाबा, हे सगळे वारकरी आपल्या अथक प्रयत्नातून वर्षभर या रथाच्या सजावटीसाठी सर्व लोकांना प्रेरित करीत असतात. ही प्रेरणा या मंडळीला आमच्या वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण शिवाजी भाऊंनी दिलेली आणि ही परंपरा ही कायमस्वरूपी चालत राहावा या नात्याने ही मंडळी अहोरात्र प्रयत्न करत असतात. वर्षभर रथाच्या सजावटीसाठी नवीन व्यक्तींना नवीन उपक्रम, रोजच्या रोज रथ कसा सजवला जातो, त्या रथाची सजावट याच्यापेक्षा पुढच्या मुक्कामाला चांगल्या पद्धतीची कशी होईल ही मंडळी आतोनात प्रयत्न करत असतात. शिवाजी भाऊंचे ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय दशरथ भाऊ पेखळे हे या रथाचे सगळं सजावटीचं कामकाज रोजच्या रोज ज्या व्यक्तींना येऊन सजावट केली त्यांचा सत्कार करायचा, त्यांचा सन्मान करायचा, त्यांना आपल्या दिंडीत निमंत्रित करायचं, हे काम त्यांच्याकडे सर्व ही मंडळी जी वारकरी मंडळी आहे 37मध्ये जी निष्ठावान वारकरी आणि अखंड अविरत त्यांनी घेतलेला ध्यास, भाऊंच्या विचाराची धारणा ही कायम जपणारी मंडळी आहे. जोपर्यंत प्राण आपल्या जीवात आहे तोपर्यंत ही मंडळी ही सेवा करत राहणार. विश्वगुरूंचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायमचा आहे. आम्ही सर्व वारकरी वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण शिवाजी भाऊ पेखळे यांच्याच अनुकरणाने या दिंडीमध्ये चालतो. यांचंच अनुकरण आम्हाला कायमस्वरूपी राहणार आणि त्यांनी केलेली परंपरा हीच आमच्यासाठी आमची परम भाग्याची राहील. सर्वांना रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण. बोला पुंडलिक वरदे हरठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सब संतन की जय. तुमचे आधारस्तंभ, तुमचे आदरणीय शिवाजी भाऊ पेखळे
यांना माझ्याकडून आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम. खूप खूप धन्यवाद तुमचे. त्यांच्याकडनं आपल्याला ही प्रेरणा मिळाली, त्यामुळं आपण त्यांचं सदैव स्मरण सर्व वारकऱ्यांनी केलं पाहिजे. ही माहिती कुणालाच ही माहिती नव्हती. कारण करताय सजावट करता, पण याच्यामागे काय इतिहास आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. तर ही माहिती तुम्ही आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा. आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. निवृत्तीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.